मला पिंड लांब होते ना, छोटं मंदिर होतं. मला 25 वर्षापासून देवानं माझी बदली केली. मला माझी बदली केली. इकडे शेवाळ येलं होतं पिंडीला. काय येलं होतं? शेवळ गेलं होतं. कोणी पाणीसुद्धा गाडीत नव्हतं, गलतीसुद्धा नव्हती त्या देवाला. फरचीचा टोकडा पडला होता, पुढे दिवेसुद्धा लाईत नव्हते कोणी. एवढं पट्टी दिवशी बसले होते आजूबाजूला, पण लक्ष नव्हतं. ते मोबाईल आल्यापासून सगळ्यांच्या जगाशी कनेक्ट झालं. मंदिर सगळे मंदिरं आहे ना जगाशी कनेक्ट झाली. गुरुशुद्धी झाली, ऐश्वरी झालं. तोवर देवानं मग भक्ती पाहिली ना, देवानं ते करता हरतात होते त्यानं उचललं मला. उचलल्यानंतर मला डायरेक्ट त्याच्या तळाशी आणून ठेवलं तिकडं. हां, मग तेवढं कमी काय कमवा येईल का इकडे धंदरी. मी ऐकत नाही कोणाचं, तर करोडो रुपये देऊ आणि मावाला शब्द सुटला तर पिस्तुलीचीच गोळी. ते काय येडं काय ते वाचसिद्धी आमाम वाचसिद्धी आहे, वाचसिद्धी रिद्धी सिद्धी आहे. मी मनक ते करतो. एक दिवस पांडुरंगाला दर्शनाला जातो ना मी. पांडुरंगाला म्हणलो, जेव्हा म्हणलो मी तुला काही सांगित नाही, तुला सुद्धा आणतो त्याची हार आणत नाही म्हणलो मी. ऐक बरं का. त्याच्या डोक्यावर ठुला पाथा ठेवला. आता ती मंदिर झालं पाहिजे. हा, इथे पांडुरंगचं मंदिर झालं तेव्हा ते छोटं मंदिर होतं. हां. खाली मी काही जातो बाई, ती पूजा झाली. मी काळाबाहेर राखायला जातो. तिथून हनुमंत राहायला जातो. शिवाजी महाराजांचं देवाला मी म्हणलो, देवा मी तुला मी कधीच काही आणलं नाही, तुळशीचं पानच आणतो म्हणलो. मी हार कधीच आणलेलं नाही. काही नाही, डोकं ठेवलं मागं झालं. सायकल येऊ माणूस आला हार घेऊन. हो म्हणे इकडे या. ऐक बरं का. हो म्हणे इकडे हा एवढा हार घाला म्हणे तुमच्या हाताने. अरे बा. अरे हा म्हणलो तुम्ही घाला, तुमचा हार आहे तुम्ही घाला. ती म्हणे नाही तुम्हीच घाला. गट्टी झाली. तसं आदत झालं. नाही असं लय होतं, हा. लय वेळेस होतो. अरे विश्वास पाहिजे फक्त. पैशाच्या सुद्धा अडचणीला होत्या, काही देतो तो आणून, पण ते अशा माणसाच्या हाताने आणून देतो का तो नाही देतो. त्याच्यातच देव मला राहतो. नजराने येईल इकडे सिन्नरमध्ये. काय येईल नजराणी माहिती आहे. तसे शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराना पाठवला होता. असे नजराने येईल. मला बांगला येईल, गाडी येईल, माझी रुद्राक्षाची माळ सोन्याची बनवणार आहे. मला इमानानं अमरनाथ उज्जैनला नेणार आहे, सगळं नेणार आहे, सगळं करणार आहे. पण मी कोणाचं घेत नाही. मी देवाला लय घाबरतो. माझ्या रोजीरोटीतून देव मला काय करतो माहिती आहे. माझी भक्ती पाहून आहे ना, देवानं मला शिवलिंगातून फॅसिलिटी चालू केल्या आहे. कुठून? शिवलिंगातून चालू आहे मला आजच्या वेळा. मग काय झालं, मी पण जातो आता. मला